राज्यभरातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल, जर तुम्ही पण पीक विमासाठी अप्लाय केलेला असेल फॉर्म, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आजपासून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम जमा होण्यास सुरुवात केली जाणार असून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेचा पैसा या ठिकाणी टाकला जाणार आहे। तर चला बघूया कोणत्या आहेत ते 22 जिल्हे। ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून पीक विम्याची रक्कम थेट या ठिकाणी टाकल्या जाणार। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची पण शेती या 22 जिल्ह्यामध्ये असेल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेचा या ठिकाणी हेक्टरी 32,200 रुपयाचा निधी तुमच्या खात्यामध्ये आज उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पण मिळून जाणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया अपडेट काय आलेले आहे। तर चला, पण जाण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल, त्यामुळे सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचे आहे। तर चला, या ठिकाणी आपण बघू शकतो त्या 22 जिल्ह्याची यादी। या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण या 22 जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करण्यात आली असून डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसा हस्तांतरणाला सुरुवात देखील केलेली आहे। फक्त या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार, बाकीच्यांना रक्कम मिळणार नाही। तर बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होणार असा प्रश्न जर तुम्हाला पण निर्माण झालेला असतील, तर त्यांच्यासाठी मोठी दुःखाची बातमी समोर आली असून त्या बाकीच्या शेतकऱ्यांना 30 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही, तर तुम्ही पण त्या 11 जिल्ह्यामध्ये सामील होसाल। जे 11 जिल्हे तुम्हाला 30 दिवसानंतर म्हणजेच 1 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम ती जमा होईल। जर तुमचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही, तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास 30 दिवस सुद्धा लागू शकतात। त्यामुळे ही 22 जिल्ह्याची यादी लक्षपूर्वक बघा। तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। तर चला करूया सुरुवात। कोणत्या आहेत ते 22 जिल्हे? ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी आला असून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील करण्यात आली असून त्यांच्या खात्यामध्ये पैसा पडणार असून आता पीक विमा योजनेची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती पण या 22 जिल्ह्यामध्ये कुठल्याही एका जिल्ह्यामध्ये असेल, तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार असून आता तुमची चिंता मिटलेली आहे। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे। ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही ते काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन बघा। तर चला, यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे अहिल्यादेवी नगर। जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल किंवा अहिल्यादेवी नगरमध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुमच्या खात्यामध्ये रक्कम थेट या ठिकाणी जमा केली जाणार। दुसरा जिल्हा तुमचा असणार आहे संभाजीनगर। जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुम्हाला पण आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार। समोरचा आणि तिसरा जिल्हा तुमचा असणार आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पण पीक विमा हेक्टरी या ठिकाणी 32,200 रुपये जमा केला जाणार। जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे धुळे जिल्हा। जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल, धुळे जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार असून तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा योजनेची हेक्टरी रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार। जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। समोरचा जिल्हा तुमचा असणार आहे वर्धा जिल्हा। जर तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल, वर्धा जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करणार असाल, तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केली जाणार।
नाशिक जिल्हा, जर तुमचा नाशिक जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट केली जाणार रक्कम जमा. पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये त्यांना आज दुपारनंतर या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही दुपारी त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा दिसू शकते. त्यामुळे चिंता काय करू नका. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. दुसरा जिल्हा तुमचा असणार आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा. जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती परभणी जिल्ह्यामध्ये असेल तर नक्की या ठिकाणी पूर्णपणे यादी बघा. जर तुमचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पैसा भेटण्यास 30 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पूर्णपणे या ठिकाणी व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघा. तर चला, समोरचा जिल्हा असताना तुमचा पुणे जिल्हा. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल, पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुमच्या खात्यामध्ये रक्कम होणार आता थेट जमा. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी. जर तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. तुम्हाला पण आता पीक विम्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसणार. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धाराशिव जिल्हा. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम थेट जमा केली जाणार. पीक विमा योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा दिसणार आहे. तर चला, आपण तर हे 22 जिल्हे बघितले. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार. नसता तुम्हाला रक्कम या ठिकाणी मिळणार नाही. जर तुमचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये असलं तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम नक्की जमा केली जाणार. जर आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल, की या 22 जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं किंवा तुमचं जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्की कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही कमेंट करू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे. तुम्हाला पैसा आज उद्या या 2 ते 3 दिवसात येणार आहे की तुम्हाला पैसे येण्यास प्रतीक्षा करावी लागणार. तर कमेंट करा नक्की. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये खरंच असा प्रश्न असेल की 22 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर लगेच कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन तुमचा प्रश्न या ठिकाणी दूर करून टाकू. तर चला, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला खरंच प्रश्न असेल की या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्युत्तर भेटून जाईल. तर चला, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला.